शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत। सहज उपलब्ध होणाऱ्या पैशांमुळे अनेक तरुण अवैध धंद्यांच्या आहारी गेले आहेत। यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे धुळे उपजिल्हाध्यक्ष मनोहर वाघ, शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केली आहे। याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देत त्यात नमूद करण्यात आले आहे की थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांमुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती आहे। मागच्या महिन्यात दारूच्या व्यसनाधीन एका निर्दयी बापाने स्वतःच्या 2 मुलांना तापी नदीत फेकल्याची हृदयद्रावक घटना घडल्याचे थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आले आहे। काहींचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे। या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नित्याचे चाकू हल्ले, वाढत्या घरफोड्या, गल्लोगल्ली अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा हैदोस यावर आळा घालण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे। थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत हिसाळे गावात जुगार पत्त्याचा कलब व सट्टावाल्यांनी उच्छाद मांडला असून जुगार अड्ड्यावर थोड्या पैशांच्या मोहापायी शालेय विद्यार्थी शाळेला व कॉलेजला दांडी मारत अड्ड्यावर हजेरी लावतात। ही बाब विकसनशील शिरपूर तालुक्यासाठी लाजिरवाणी आहे। हिसाळे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरपूर तालुका व इतर तालुक्यातून नामचीन लोक हजेरी लावतात अशी चर्चा हिसाळे गावातून दबक्या आवाजात होत आहे। अशा कुप्रसिद्ध नामचित लोकांमुळे गावाची शांतता तर भंग होतेच, पण गावही वाईट मार्गावर जाण्याची भीती आहे। तरी पोलीस प्रशासनाने ही बाब दुर्लक्षित न करता अवैध धंद्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीने केली आहे। जय भीम, जय संविधान। वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने माननीय श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन देण्यात आले। शिरपूर तालुक्यातील मौजे थाळनेर गावातील पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांचा सुळसुळाट तयार चालू आहे। याबाबत शिरपूर पोलीस स्टेशन ठाणे अंतर्गत अवैध धंद्यांना अभय आहे असा स्थानिक जनतेतून आरोप सुरू आहे। मागच्याच महिन्यात दारू पिण्यासाठी बायकोने पैसे न दिल्याने नशेखोर बापाने आपल्या पोटच्या मुलांना नदीत फेकून हत्या केली व अशा धंद्यांना दारू, मटका, जुगार, सट्टा यावर वेळीच लक्ष देऊन कारवाई केली असती तर 2 निष्पाप जीवांचा बळी गेला नसता। तसेच ठाणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हिसाळे गावात जो काही जुगाराचा अड्डा आहे त्या अड्ड्यावरती शालेय विद्यार्थी सुद्धा पैशाच्या मोहापायी जुगार पत्ते खेळण्यासाठी तिथे येतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान करून घेत आहेत। तरी धिवरे साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्षांना कळकळीची विनंती आहे की त्यांच्या जीवन जे खराब होत आहे तर त्या जुगार अड्ड्याच्या मालकावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी, तो जुगार अड्डा बंद करण्यात यावा। त्यांचा जो अड्डा जुगार चालू आहे त्याच्यात विचित्र लोक येतात आणि ते जे काही खेळ करतात किंवा गावाची शांतता भंग करतात, त्यांच्यामुळे तो जो त्रास आहे सामान्य जनतेस, तर त्या बाबतीत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी। धिवरे साहेबांकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे। आमच्या निवेदनावर दखल घेऊन पुढील कारवाई करावी, अन्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात याची नोंद घ्यावी। जय भीम, जय संविधान।